सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता भारतातल्या सर्वच व्यवसायांना बसतोय। युद्धामुळे गॅस मिळेनासा झालाय, त्यामुळे नवी मुंबई पनवेलमध्ये सिलेंडरचा वापर करण्यात येणारे 800 ते 1000 हॉटेल्स पुढील 2 ते 3 दिवसात बंद पडू शकतात। त्यामुळे भाजीपाला खरेदी कमी झाली आहे। एपीएमसीत भाजीपाला पडून असल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे आखाती देशातल्या युद्धाचा भाजीपाला व्यवसायाला मोठा फटका बसतोय। तर या युद्धाची झळ शेतकऱ्यांना मोठी बसते आहे। कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भाज्या, फळं आणि इतर शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते। त्यामुळे शेतमालाचे दर कोसळलेत। शेतकरी आणि व्यापारी दोघेही चिंतेत आहेत। त्यातच हॉटेल्सना व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झालाय, त्यामुळे भाजीपाला विक्रीही कमी झाली आहे। आता हे युद्ध कधी थांबणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। तर आखाती देशातल्या युद्धाचा फळांच्या व्यापारावर परिणाम झालाय। युद्धामुळे फळांची निर्यात आयात मंदावली आहे। आयात निर्यात रखडली आहे, त्यामुळे फळ उत्पादक आणि व्यापारी चिंतेत आहेत। निर्यात रखडल्यानं फळांची स्थानिक बाजारात दर कोसळत आहेत। त्याचा थेट फटका हा फळ उत्पादक शेतकऱ्यांना पाहायला मिळतोय। धुळे जिल्ह्यामध्ये बाजारात विक्रीसाठी आणलेल्या गव्हाला अपेक्षित भाव मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले। सध्या गव्हाला केवळ 2200 ते 2300 रुपये क्विंटल इतका दर मिळतोय। त्यामुळे उत्पादनासाठी केलेला खर्चही निघणं कठीण आहे, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर गेल्या वर्षी गव्हाला 3300 ते 3500 रुपये इतका भाव मिळालेला होता, मात्र यंदा दरात मोठी घसरण झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलंय। जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे बाजारपेठेवर परिणाम झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।